कुर्ल्याच्या नौपाड्यात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू झालाय। कमानी परिसरात झाड कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झालाय। पालिका प्रशासनाविरोधात मनसेनं ठिय्या आंदोलन केलं। महापौर रितू तावडे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली आहे। दरम्यान पालिकेकडून मृताच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। तर कुर्ल्याच्या नौपाड्यात झाड कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झालाय, तर तिकडे आरे कॉलनीत सुद्धा झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। तर सातत्यानं झाड कोसळल्याच्या घटना घडतायत। कुर्ल्यात झाड पडून झालेला मृत्यू गलथान कारभारामुळेच अप्रत्यक्षपणे महापौर रितू तावडे यांनी कबुलीच दिली आहे। या झाडाबद्दलही आधीच पत्र देण्यात आलं होतं असं त्यांनी म्हटलंय। मुख्य समितीचे अध्यक्ष हरीश जी आहे त्यांनी पत्र पण दिलं होतं की हे झाड जरा डेंजर झोन मध्ये दिसतंय, तरी पण पालिका प्रशासनाने त्या ठिकाणी लक्ष घातलेलं नाही। हा सगळा चौकशीचा भाग आहे, आम्ही घेऊच त्या ठिकाणी। परंतु आम्ही या ठिकाणी पुन्हा सांगते, मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीत बसलेले महापौर म्हणून मी असेल, उपमहापौर म्हणून गाडी असतील, सर्व नगरसेवक असेल, इथे कुठेही ज्या पद्धतीचं चित्र या मुंबईकरांना या विरोधकांच्या माध्यमातून उभं केलं जात आहे की सत्ताधारी किंवा महापौर असेल हे यांना पाठीशी घालण्याचं, कॉन्ट्रॅक्टदारांना पाठीशी घालण्याचं अशा पद्धतीने वक्तव्य करून जर मुंबईकरांचं दिशाभूल करत असेल तर याचा मी पूर्ण या ठिकाणी विरोध करते। तर कुर्ल्यात झाड पडून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। तर अप्रत्यक्षपणे महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाच्या गलथान कारभाराची कबुलीच दिलेली आहे। या झाडाबद्दल सुद्धा पत्र देण्यात आलेलं होतं असं त्यांच्याच तोंडून आलेलं आहे। तर एकीकडे चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळलेलं होतं, त्यात 11 वर्षाच्या विहान श्रीवास्तवचा मृत्यू झालेला होता। त्यानंतर सातत्यानं म्हणजे मागच्या काही दिवसात मुंबई आणि परिसरात संततधार पाऊस सुरू आहे। झाड कोसळण्याच्या सातत्यानं घटना घडतायत। कुर्ल्यात झाड पडून वृद्धाचा मृत्यू झालेला आहे, तर याआधी मॅनहोलमध्ये पडून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला होता। तर तिकडे आरे कॉलनीत सुद्धा झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। झाडं धोकादायक आहेत, त्याबद्दल पत्रव्यवहार केले जात आहेत, मात्र मग पालिका प्रशासन करतंय काय असा सवाल उपस्थित होतोय।